उन्हाळ्यात सर्वांनी खावे असे पदार्थ. जास्त घाम, थकवा येणे, चक्कर यावर उपाय. उन्हाळ्यात तुम्हाला सतत थकवा, चक्कर येणे, जास्त घाम येणे किंवा लघवीत जळजळ होत असेल तर हे फक्त साधं नाही, हे शरीर देत असलेले वॉर्निंग सिग्नल्स आहेत. उन्हाळा आला की शरीरात उष्णता वाढते आणि त्यासोबत काही आजारही वाढतात, जसे की हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि स्किन प्रॉब्लेम्स. पण चांगली गोष्ट म्हणजे योग्य आहार, पुरेसं पाणी आणि काही सोप्या सवयी वापरून तुम्ही हे सगळे त्रास सहज टाळू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यात काय खावं, शरीर थंड कसं ठेवावं आणि या सगळ्या आजारांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे. उन्हाळ्यात खाण्यासाठी पदार्थ. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचन हलके ठेवणारे पदार्थ खाणे खूप महत्त्वाचे आहे. खावे असे पदार्थ: ताक, बटर मिल्क, शरीर थंड ठेवते, पचन सुधारते. नारळ पाणी, कोकोनट वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स भरून काढते, डिहायड्रेशन टाळते. कलिंगड, वॉटरमेलन, 90% पाणी, शरीराला थंडावा. काकडी, ककुंबर, शरीरातील उष्णता कमी करते. दही, कर्ड, आतड्यांसाठी फायदेशीर आहे. फळे, आंबा सोडून मर्यादित घ्यावी असे फळे: पपई, संत्री आणि मोसंबी. लिंबू पाणी, थकवा कमी करतो. भाकरी, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खावी, शरीराला हलके आणि थंड ठेवते. गवती चहा, लेमन ग्रास टी, शरीराला शांत करतो आणि पचन सुधारतो. बेलाचं सरबत, उष्णता कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे, पोटाचे विकार कमी करतो. बडीशोप पाणी, फनेल वॉटर, पित्त कमी करते, डोळ्यांची जळजळ कमी होते. गुलकंद दूध किंवा पाणी, शरीरातील हीट कमी करते, कॉन्स्टिपेशन साठीही उपयोगी आहे. आवळा ज्यूस, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, त्वचा आणि शरीर दोन्ही कूल ठेवतो. कोकम सरबत, खास उन्हाळ्यासाठी ऍसिडिटी कमी करते. फळे, कूलिंग फ्रुट्स, खरबूज, शरीर हायड्रेट ठेवते. ड्रॅगन फ्रूट, शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन ठेवते. जांभूळ, जामुन, मधुमेह आणि उष्णतेसाठी चांगले आहे. ताडगोळा, आईस ऍपल किंवा ताडगोळा, नैसर्गिक कूलंट, शरीर लगेच थंड करते. भाज्या, कूलिंग व्हेजिटेबल्स, दुधी भोपळा, बॉटल गार्ड, खूप हलका आणि थंड, बीपी आणि ऍसिडिटी साठी चांगला आहे. तुरई, रिजगार्ड, पचन सुधारते. पडवळ, स्नेक गार्ड, शरीरातील उष्णता कमी करते. बीटरूट मर्यादित घ्यावे, ब्लड प्युरिफिकेशन करते. इतर काही पदार्थ: जवाचे पाणी, बार्ले वॉटर, बॉडी डिटॉक्स करतो, युरिन इन्फेक्शन्स कमी करतो. साबुदाणा, हलका आणि कूलिंग इफेक्ट आहे. तांदळाची पेज, राईस कांजी, शरीराला थंडावा देते. मिंट, पुदिना, डायजेस्टिव्ह आणि कूलिंग एजंट आहेत. एक महत्त्वाची गोष्ट, फक्त थंड पदार्थ खाणं पुरेसं नाही. हायड्रेशन, हलका आहार, वेळेवर जेवण हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. वाळा हा उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खूपच उपयोगी आणि पारंपरिक उपाय आहे. वाळा म्हणजे काय? वाळा म्हणजे वेटिवेअर या वनस्पतीची मुळे, याला खस असेही म्हणतात. वाळ्याचे फायदे: शरीरातील उष्णता कमी करतो, थंडावा देतो, जास्त घाम आणि बॉडी हीट कमी करतो, पित्तदोष कमी करण्यास मदत करतो, त्वचेची जळजळ, खाज कमी करतो. वाळा कसा वापरावा? वाळ्याचं पाणी हा सर्वात सोपा उपाय आहे. 1 ग्लास पाण्यात थोडा वाळा म्हणजेच मुळे टाकावी. 2 ते 3 तास किंवा रात्रभर भिजू द्यावी.
ते पाणी दिवसभर प्यावे. रोज प्यायला चालते. पूर्ण नैसर्गिक कूलिंग इफेक्ट आहे. उन्हाळ्यात होणारे आजार आणि उपाय. उन्हाळ्यात होणारे आजार टाळायचे असतील तर फक्त औषध नाही, योग्य सवयी खूप महत्वाच्या आहेत. हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात, याची लक्षणे चक्कर येणे, उलटी येणे, ताप वाढणे, बेशुद्ध पडणे. उपाय: लगेच थंड जागी जावे. शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या. ORS किंवा लिंबू पाणी द्यावे. बाहेर उन्हात जाणे टाळावे. डिहायड्रेशन. लक्षणे: तोंड कोरडे पडणे, लघवी पिवळी होणे, थकवा येणे. उपाय: दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणे. नारळ पाणी किंवा ताक किंवा ORS पिणे. कॅफीन, चहा, कॉफी कमी करावे. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI. लक्षणे: लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी येणे. उपाय: जास्त पाणी प्यावे. लघवी थांबवू नका. स्वच्छता राखा. कॉटन कपडे वापरा. स्किन इन्फेक्शन. लक्षणे: खाज, लालसरपणा, घामोळे. उपाय: दिवसातून 2 वेळा अंघोळ करावी. अँटीफंगल पावडर वापरावी. ओले कपडे लगेच बदलावे. सैल आणि लूज कपडे घालावे. ऍसिडिटी आणि लूज मोशन कारणे: उष्णता वाढणे, बाहेरचं अन्न खाणे, यामुळे ऍसिडिटी आणि लूज मोशन होतात. उपाय: हलका आहार, ताक, भात, दही असे पदार्थ घ्यावेत. तिखट आणि तेलकट टाळावे. उकळलेलं स्वच्छ पाणी प्यावं. बाहेरचं स्ट्रीट फूड टाळावे. हात स्वच्छ धुवावे. ताजं आणि घरचं अन्न खावे. उन्हात जाणं कमी करावं. शरीर हायड्रेट ठेवावे. जास्त घाम येणे काय करावे? उन्हाळ्यात घाम येणे नैसर्गिक आहे, पण जास्त घाम आल्यास त्रास होतो. उपाय: भरपूर पाणी प्यावे. ORS किंवा लिंबू पाणी घ्यावे. कॉटन कपडे वापरावे. अंडरआर्म स्वच्छ ठेवावे. अँटीफंगल पावडर वापरावे. त्वचेची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात त्वचा जास्त डॅमेज होते. टॅनिंग, पिंपल्स, खाज येते. उपाय: सनस्क्रीन वापरावे. चेहरा दिवसातून 2 वेळा धुवावा. ॲलोवेरा जेल लावावे. भरपूर पाणी प्यावे. दिवसाला किती पाणी प्यावे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. किती पाणी प्यावे? साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी प्यावे. घाम जास्त येत असेल तर अजून वाढवावे. लक्षात ठेवा, एकदम जास्त पाणी नको, थोडं थोडं करून पाणी प्यावे. झोप पूर्ण घ्यावी. हलका आहार घ्यावा. योगा, प्राणायाम करावे. ताजे अन्न खावे. योग्य आहार, पुरेसं पाणी आणि थोडी काळजी घेतली तर तुम्ही पूर्ण उन्हाळा हेल्दी आणि फ्रेश राहू शकता. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवा. आणखी अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी माझं पेज फॉलो करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर रुपाली लवटे पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.